काय करते काय माहिती घरात बसून काय काम कर. अरे कोणाचा फोन ताईचा? हां बोल ताई बोल. रक्षाबंधनला येणार आहे असं? केव्हा ग बाई? बरं बरं बघ तुला काही जेव्हा वेळ भेटेल ना तर तेव्हा ये, घाई करू नको. हां बाकीचं बरं आहे. हो हो व्यवस्थित ये तू रक्षाबंधन रविवारी ये, येऊन लागलंस. हां चालेल ठीक आहे. हां वा वा, कोणाला बोलवायची तयारी चालली होती? हां अगं ताई येणार आहे रक्षाबंधनला. ताई येणार आहे ना, मग एवढं कोणतं नवीन विशेष आहे? तसं तर मग सगळ्याच बहिणी जातात. का बरं काय आता तुला काय त्रास झाला? हा मग सगळं जाणं, तुम्ही काय लय खुश होऊ राहिले? बहीण येणारे म्हणे, येणारे तर मग येऊ द्या, येतील खातील पेतील निघून जातील. अजून झाली नाही तेवढं सुरत होऊन गेली. हा मग काय करणार आहे? मग मला नाही जायचं का? आता तुला जायचंय मला माहिती आहे, मग आता ती मग माहिती आहे ना, मग तुम्ही तिकडे जायला पाहिजे ना. तुम्ही तिकडे जायचं सोडून तुम्हाला माहिती आहे का मला पण जायचंय? मला भाऊ नाही का? मला नाही जायचं का तिकडे? लगेच बहिणीला सांगता हा ताई ये इकडे. तिच्या भावाचं घरी येणार नाही येतं. हा मग येणार आहे ना. मग एखाद्या दिवशी एखाद्या वर्षाला तुम्ही पण जावा. आता दरवर्षी माझा भाऊ इकडे, तुम्ही पहिल्यांदा आज तिकडे जाणार होते. तो येईल ना बाई. हा येईल ना इकडं. दरवेळेस इकडेच बोलून घेता. मी कधी त्याच्या घरी पाठवता का मला? हा आणि पाठवलं. तुमचं काय, तुमच्या बहिणीला बरोबर बोलून घेता. इकडनं सगळं डबुला बिबुला बांधून द्यायला लागतं ना. अगं तिच्या बापाचं घर आहे ना. हाय ना मग तिच्या बापाचं घर आहे, हक्क आहे ना तेवढा. हाय ना, सगळंच हक्क आहे, आमचं पण हक्क आहे. पण आम्ही अशी हिसकून नाही घेते. ती काही विस्कवती हा. का? ती उलट देऊन जाते तुला काही. हा देऊन जाता, पाहिलेलं देऊन जाता. ह्या वर्षी देऊन जाता आणि पुढच्या वर्षी म्हणता अगं लय भारी घेतलं ग, माझ्या भावानीच घेतलं आणि ते मला लगेच हुसकून घेता. हा विस्कून घेता काय? किती लबाड आहे, किती खोटं बोलते का काय खोटं बोलती? तू? या बाई मी काय म्हणतो ऐक ना, ती येणार आहे तुझी कटकटच चालवून गेली का? मी कुठं कटकट घालते? मला कटकट नाही घालायची, मला पण जायचंय. तुम्ही तुमचं रक्षाबंधन नंतर करत बसा, मला आदल्या दिवशी जाऊ द्या. ती आल्याशिवाय तुला जाता येणार नाही. आणि मग कोण करत बसणार आहे? म्हणजे तुम्ही भाऊ बहीण आहे, तुम्ही आधी रक्षाबंधन करायचं ना, आम्ही नाही करायचं का? तुम्ही काय बाई यार, काय कटकट चालू करून दिले घरात? आले अजून आली बी नाही, तिची कटकट कुरकुर कुरकुर. हा मग मी तेच म्हटलं, फोन ऐकला म्हणूनच तुम्हाला बोलायला आले. हा नाही तर एवढं निवांत कधी बसत नाही. म्हटलं आज निवांत कसं काय बसले साहेब? कुठून सुरू उगवला काय माहिती म्हटलं. हा बस 2 मिनिटं जास्त कर नको करू. मी काय म्हणतो ऐक आता. हा बोला. बरं ऐक, जाऊ दे कटकट नको करू. बहीण वर्षातून एकदा येते. पण मी काय म्हणतो, मला तिला काहीतरी घ्यावं लागेल ना. काय घेणार आहे आता? तिला काहीतरी घ्यावं लागणार आहे. मला सांगितलं तर मला नाही घेऊन दिलं. अगं आता येते कधीतरी वर्षातून एखादी ग्रॅमचं काहीतरी घेऊन देऊ. एखाद्या ग्रामचं वा वा वा. मला एखादी साडी नाही लवकर घेतील, एखाद्या ग्रामचं बहिणीला चाललं. आहे ना तुझा भाऊ घेईल ना तुला. हा घेईल ना. मग जो तो त्याच्या आईपतीप्रमाणे घेतो. माझा भाऊ गरीब आहे, मी नाही अपेक्षा करत तुमच्या बहिणीसारखी. ए भाई आपल्या आईपती घेणे. तुमची बहीण करते अपेक्षा माझ्या भावाकडनं हे येईल का ते येईल, तशी मी नाही करत अपेक्षा. आता पहिली गोष्ट तुझा भाऊ घेत नाही तुला काही, तर त्यात आम्ही काय करणार? माझा भाऊ घेतो पण त्याच्यातच मी खुश राहते. मग तुमच्या बहिणीला जे हे दिलं ना, तर तुमची बहीण ते नाही डायरेक्ट हातभर मागल. हातभर माग. हा तुला तर बस बोलायलाच जागा पाहिजे. हो. आधी तर कटकट घालू नको माझ्या बहिणीच्या मी कशाला कटकट? म्हणून मी आधीच निघून जाणार आहे. मला कटकट बी नको, मलाच कटकट नको. मी लय वैतागलेली त्या कटकटीला. निघून जाणार आहे म्हणजे? हो. म्हणजे तिला तुझा मग मी माझी रक्षाबंधन नको करू का तिकडे? मग तुला कायमचं माहेरी जावं लागेल. कशाला माहेरी? चालेल, मी कायमची माहेरी जाईल. तुमच्या बहिणीला चित्र ठेवून द्या मग. अरे कधीतरी आनंदाने तर आहे ना बाई. ती एक वर्षातून तुम्ही कुठं वर्षभर मला आनंदी ठेवता? म्हणे वर्षातून एकदा आनंदी राहू द्या. म्हणजे तुझी चालवून गेली लगेच. हा मग बरोबर आहे. अजून मग मला आता काही शॉपिंग करायची होती. तुम्ही बोलले का चल काय घ्यायचंय काय नाही? तुझ्या भावाला कोणत्या राख्या घ्यायचे का नाही घ्यायचे? बहीण आली तर किती गुलू गुलू बोलत होते. हा म्हणे ताई येते तू ये म्हणे. तुझा भावाचा फोन येतो तो काय कोका मारते का? नाही मग तेव्हा कशी एकदम मी व्यवस्थितच बोलते. आई कशी, भाऊ कसा, दादा कसा. मग तुमच्या सारखं का? फक्त रक्षाबंधन आली, काही भाऊबीज आली, सणसूद आलं का तेव्हाच फक्त फोन यायचा. मी दररोज फोन करते. हा म्हणून घर बिघडत. मग मी रोज फोन करते ना, म्हणूनच चांगलंय. रोज फोन करते ना हे म्हणून. मतलब आहे तुमच्या बहिणी कधी कधी नवत यायचं.
नाही, हा हे रोज फोनचे परिणाम आहे. मग फोनचे परिणाम मी आहे. तर तुझ्या आईमुळे घर बिघडलं. बरं काय करता आता सांगा मला, चालतंय का गावामध्ये घेऊन देते का काही? आता काय घेऊन देऊ थांब ते येईल मग तेव्हा आता ते येतील, मग त्यांना काही घ्यायचंय ना. चल एखादी साडी बिडी पाहू चल. काय मतलब आहे भाऊ आहे आता म्हणे काहीतरी 1 ग्रामचं पाहिजे. 1 ग्राम अहो काहीतरी वाटलं पाहिजे, थोडस लाजबीज वाटली पाहिजे. बहिणीसाठी 1 ग्राम देतं का कोणी? मग 5 ग्राम घेऊ. मग मग असं काहीतरी म्हणा, चांगलं घ्यायचं तर चांगलं द्या, म्हणजे काहीतरी काही नेहमी नाव काढलं पाहिजे. अगं मी तुझं मत पाहत होतं, मी 1 ग्राम हटकून बोललो. आम्ही एवढी मी नालायक नाहीये काय वाटतं? दुसऱ्यांच्या भाऊजाईन सारखी. चला खायला काय खरं अशाच निघणार आहे का? थांब ना, जाय ना घरातून काहीतरी घेऊन मला ये काय ना. आणायचंय? जा तुम्ही, काय आणायचं त्या ना. बस चल. तुमचंच राहून जातं. हे राहिलं परत ते राहिलं, परत बूट राहिला, हे राहिलं ते राहिलं. हा चल. थांबा आले मी घरातून. चला तुम्ही पुढं. ती गाडी बिडी काढा, तर पार्किंगला काढा, इकडं आणा. काय करावं काही समजत नाही मला. मला तर अजिबात संतापून गेला. जेवढं आलं का तेवढं आता नुसतं देऊन. नुसतं आपण घरातच फक्त मोलकरीन सारखं हे करा ते करा ते करा, तेच चालू राहतं फक्त. काहीच करत नाही. सावते मोठे मला तर समजतच नाही काय करावं आणि काही नाही. काही घेणं नाही देणं नाही. कुठे गेले काय माहिती आता. गेले तिकडं जाऊन बसले. जाऊन बसले तिकडं. इथं आहे तिथं माझ्या मड्यावर दिलं माणूस, हे कर ते कर ते कर. आणि ती बयाबाई दौरा गेला तर गेला, दिला आमच्या भरोश्यावर सोडून. माझ्या तर नाही, पण इकडं आईला चिटक, भावाला चिटक चालू राहतं. भावाला आईला बापाला इकडं सारखं 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 इकडंच येणं आहे तिचं. काही झालं का उठसूट माहेरी, काही झालं का उठसूट माहेरी. सणसूदसुद्धा पाहत नाही, सणसूदसुद्धा येऊ देत नाही. येऊ दे काय 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 करावं काय समजत नाही. येऊन बसते आमच्या डोक्यावर. काही झालं का दगड डोक्यावर येऊन बसते आमच्या. काय करावं काही नाही समजत नाही आता. किती दिवस सण करायचं? काय माहिती काय गेले घ्यायला आणि काय नाही. आता काय घेता आणि काय नाही काय माहिती. काय तर म्हणे आता 5 ग्रामचं घ्यायचं. कसं तरी घ्यावं पण करावा. हां ह्या माणसाला अक्कल नाही का? एवढं आता 3 लेकरं आहे. हां आपल्या लेकरांचं पाहायचं का काय ते नाही समजत. काही तर मलाच समजत नाही काय करावं आणि काही नाही. लय वैताग आलाय माणसाचा. ये बरोबर जाम झालेली नाही आता. मम्मी मी चालू आत्याला घ्यायला. हा तुला काय लगेच आत्याला घ्यायला? तुला बी ना त्या बापासारखा पुळका आहे नुसता आत्याचा. तुला काय राग येतो का? मी चालू आत्याला घ्यायला. हा वय जाई निघ. काय करे घ्यायला चालेल का आत्याला घ्यायला म्हणे. दादा मम्मी कुठे आहे? पाणी भरते. पाणी भरते. हो. बर बर. मम्मी उठ ना, आत्या आली. काय कौतुक आहे, आत्या आली म्हणे. पाणी बिणी दिलं का नाही? आली डबुलं घेऊन जायला. चला वहिनी बरे आहे ना? तुम्ही तर उद्या येणार होत्या ना? अहो काय झालं, उद्याच येणार होते पण म्हटलं 1 दिवस जावा निवांत राहावा. वहिनीच्या हातचं 2 घास खावा. मग आता भाऊ भेटला असेल नाही का? मग नाही ना, भाऊ नाही भेटला मला. असं कसं काय? ते तर म्हणे मी घ्यायला चाललो म्हणे. नाही, मला दादू आला घ्यायला. हा त्याला तर पुळकाच. हा म्हणजे तो तर येणार, त्याचा लय जीव आहे ना तुमच्यात. अहो पण वहिनी तुम्ही असं काय बोलू राहिले? हा मग तेच म्हटलं. दादा काय म्हणता भाच्याचा जीव राहतोच आत्यामध्ये, म्हणून घ्यायला आला तो लवकर. आपण तुम्ही कशाला एवढं बोलू राहिले? भाच्याचा भावाचा. अहो हे माझ्या बापाचं आहे, माझ्या आईचं आहे. यायला नाही पाहिजे का? तुम्ही नाही जाते का? मी कुठं म्हणते नका येऊ, पण मला बी जायचं होतं. तुम्ही उद्या बी द्यायला असत्या. असं जायचं माझं होतं ना. तुम्ही माझ्या भावाने तुम्हाला कुठं अडवलं? मग तुमचा भाऊ तो म्हणे जाऊ नको, माझी बहीण येते म्हणे. मग आता तुम्ही दोघं बघून आता घ्या ना. म्हटलं तुम्ही उद्या येत आहे तर तुम्ही आजच येऊन हे टाका. बघा वहिनी, मी तुम्हाला एक सांगते. जवळ माझे आई बाप जिवंत आहे तवर मी इथं येणार आहे जाणार आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल का नको येऊ इथं, ते पण सांगून द्या.
हा, माझं काय आडलं एवढं का तुम्हाला म्हणायला का तुम्ही इथे यावं तुमचं आईबापाचं घर आहे, तुम्ही पाहिजे तेव्हा याल पाहिजे तेव्हा जाता, तर काही ते आमच्याच माथी मारून दिलेले, तेव्हा आम्ही काय बोलायचं? आपण जेव्हा पाहिलं तेव्हा तुमचं चालतंय ना, नुसतं तुम्ही घोड्यावरच बसते. काय तुमच्या मनात काय नाही सांगून द्या मला. नाही बाई, आमच्या मनात काही नाही आहे, आम्ही आमच्या मनात पहिले 10 बहिणी नाहीये मला. मी एकटी आणि माझा भाऊ एकटा आहे. आम्ही दोघच भाऊ बहीण आहे. एवढं ठेवलंय ना माझ्या आई बापाने तुम्हाला कमवून. ते 10 एवढं शेती आहे, घर आहे, सगळं ठेवलंय ना. मी थोडी नेणार आहे सगळं तुमचं. मग ते धारायला असं तर परवडता हो. तुम्ही तर एकट्याच एवढं भारी पडलंय, तर काय करायचं आता माझं नशीब फुटलं त्याच्यामुळं. माझं जर चांगलं असतं तर मी कशाला इथं आले असते माझ्या आई बापाच्या दारात. तुमच्या आई बापाला कळत नव्हतं का आधी चांगलं करून द्यायला? दिलं आता करून त्यांनी काय आणि असं. बघितलं काय काय आणि काय नाही पुढचं? मन पण बघितलं मग म्हणून. आता मग हे माझ्या लेकरांनी काय करायचं मग नंतर? तुम्ही अशा घडी घडी येत राहिल्या, तुम्ही सगळं घेऊन जाता, आणि मग माझ्या लेकरांनी काय करायचं नंतर? आपण मग माझ्या बापाचं आहे ना. तुमच्या बापाचं आहे म्हणजे तुम्हाला लागल ना, यांचं काय करायचं? तुम्ही थोडा विचार करायचा ना. अहो, ते तुम्ही बघा ना. हा? तुमच्या तुम्ही- पोरांसाठी तुम्ही कमवा ना, हा. भाऊला कमवायला लावा. तुम्ही काय झालं का उठ सुट लगेच माहेरी पळता? हे बघा वहिनी, माझ्या बापाचं आहे. मी तुम्हाला आताच सांगते, मी काही घर सोडणार नाही. माझे आई बाप जिवंत आहे तवर. जेव्हा माझे आई बाप जातील ना, तेव्हा मी बघाल पुढं काय करायचं काय नाही. हा, आता भाऊला येऊ द्या. काय 2 शब्द बोलायचं बोलते, पाहिजे असेल तर निघून जाऊ का लगेच? कशाला जाता? आता ते आल्यावर परत बोलतील. जाऊ पाहिलं तवा, जाऊ पाहिलं तवा, कुठे तसंच गेले चालतो. तुझे पप्पा? गेले असेल तिकडं. वा बघा जा, आणा शोधून तिकडनं. कुठं बसलेले असतील तर याच्यावर पारा बिरावर बसलेले असतील. वाटतं बरं वय रे, तुम्ही तर शोधू ना. आत्या आली तुझी कुरकुरच चालू होती का? हा, आता आली कुरकुर चालू होती. तू तर लयच तू मायाचा पार हेच झालेला आहे. वय जायचं त्या बापाला बोलून आण, जाय लवकर. हे अगं ताई, काय आलं? तू बाहेरच बसलेली का गं? ताईला घरात नाही घेतला का तू? हा, जाऊ दे बाबा, जेव्हा आलं तेव्हा कुरकुर कुरकुर चालती वहिनीची. असं मी काय केलं रे? काय घेऊन गेले मी तुझ्याकडून? माझा हक्क नाही का? अगं ती बाईची जातात तशी राहते. खालच्या पुढची तू तिच्या नांदे नको. तुझा भाऊ तुझ्या पाठीमागे भक्कम आहे ना, तुला काहीच कमी पडू देणार नाही तुझा भाऊ. हे ताई, अगं तू रडून तू येडी आहे का गं? हे चांगलं आहे का सणासुदीचं रडणं? तुम्हाला दारात येतील रडते, मला चांगलं नाही वाटत पाहिजे. बहीण आली ना, सुखाने जाय. तू चाल, मी बघतो तिच्याकडे. चल उठ बॅग घे पहिले. हे दर आत्याची बॅग घे, चल. हां, जा मध्ये चल. ए ताई उठ ग बाई, नको नाराज नको. चल, कुठे तिच्या नांदी लागते. चल.